2005 पूर्वी वाटणी झाली तरी मुलींना वडिलांच्या संपत्तीत हक्क आहे आणि तो कुणालाही नाकारता येणार नाही, असा सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल नुकताच दिला गेला आहे. तो सांगण्यासाठी मित्रांनो मी आज तुमच्या पुढे आलो आहे. हा निर्णय हिंदू वारसा हक्क कायदा म्हणजे हिंदू सक्सेशन ऍक्ट मधील सेक्शन 6.5 आणि सेक्शन 8 याचा नेमका अर्थ सांगणार आहे. हा निर्णय विशेषतः त्या महिलांच्यासाठी महत्वाचा आहे ज्यांना अनेक वर्ष वडिलोपार्जित मालमत्तेमधून दूर ठेवले गेले आहे. तर ही केस आहे BS ललिता अँड अदर्स विरुद्ध भुवनेश अँड अदर्स 2026. या निर्णयात सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा प्रश्न विचारला. जर 2004 पूर्वी कुटुंबात पार्टिशन म्हणजे वाटणी झाली असेल, वाटणी पत्र केलं असेल, तरीही मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मागण्याचा अधिकार राहतो का? हाच महत्वाचा प्रश्न आहे आणि कोर्टाने याचे उत्तर अत्यंत स्पष्टपणे दिलं आहे, ज्याच्यामुळे मुलींना हा हक्क नाकारता येत नाही. आणि म्हणूनच हा व्हिडिओ आतापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाचा आहे महिलांसाठी, मुलींसाठी. तर ह्याचं फारच महत्व आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. परंतु तत्पूर्वी मित्रांनो, ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनेल ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया हा चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकनही दाबा, लाईक करा आणि फॉरवर्डही करा, ही तुम्हाला विनंती आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी आपण पाहून घेऊया. या प्रकरणात एक हिंदू कुटुंबातील वडील सिनप्पा 1985 मध्ये मृत्यू पावले. त्यांनी कोणतीही इच्छापत्र केलं नव्हतं, वसियत केलेली नव्हती आणि त्यांच्या मागे त्यांची पत्नी, 4 मुले आणि 3 मुलीही होत्या. अशा रीतीने 2000 मध्ये रजिस्टर्ड पार्टिशन डीडद्वारे सर्व मालमत्ता 4 भावांनी आपापसामध्ये वाटून घेतली. मुलींवर अन्याय झाला किंवा मुलींना याची कोणतीही माहिती नंतर मुलांनी असा दावा केला की 1985 मध्येच आमचं तोंडी वाटणीपत्र झालं होतं, पार्टिशन डीड झालं होतं आणि 2000 साली आम्ही एक रजिस्टर्ड पार्टिशन डीडही केलं, ज्याच्यामध्ये ही सर्व मालमत्ता आम्ही आई आणि 4 मुलांच्या मध्ये मालमत्तेची विभागणी केलेली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या 3 मुलींना या पार्टिशन डीड मध्ये कोणताही हिस्सा देण्यात आला नव्हता. 2007 मध्ये म्हणूनच त्या मुलींनी कोर्टामध्ये पार्टिशन सूट दाखल केला आणि वडिलांच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागितला. मुलांच्या बाजूने असा युक्तिवाद करण्यात आला की 2000 साली पार्टिशन झालेले असल्यामुळे हिंदू सक्सेशन ऍक्ट मधील सेक्शन 6.5 नुसार मुली आता हिस्सा मागू शकत नाहीत. ट्रायल कोर्टाने सुरुवातीला मुलींचा दावा फेटाळला, परंतु नंतर हायकोर्ट आणि शेवटी सुप्रीम कोर्टापर्यंत हा वाद गेला. भावांनी सेक्शन 6 नुसार मुली या वाटणीपत्रामध्ये किंवा या मालमत्तेमध्ये हिस्सेदार होऊ शकत नाही असं म्हटलं. तो कलम 6 म्हणजे नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊयात. 2005 पूर्वी हिंदू संयुक्त कुटुंबामध्ये को पार्टनर म्हणजे जन्मताच हिस्सा मिळणारा सदस्य मुख्यतः मुलगाच मानला जायचा. परंतु 2005च्या अमेंडमेंट नंतर मुलींनाही मुलांच्या प्रमाणे समान को पार्सनरी राईट्स देण्यात आले. म्हणजे मुलगी ही जन्मता वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये को पार्टनर म्हणजे समान हिस्सेदार झाली. पण सेक्शन 6.5 मध्ये एक सेव्हिंग क्लॉज असाही ठेवण्यात आलेला आहे आणि तो सेव्हिंग क्लॉज ब्रॉडली असं सांगतो की 20 डिसेंबर 2004 पूर्वी झालेले जे काही वाटणी आहे मालमत्तेची आणि त्याच्या संबंधात झालेलं व्हॅलिड पार्टिशन आहे, ह्या अमेंडमेंटमुळे ती वाटणी ही रद्द करता येत नाही आणि ती व्हॅलिड असणार आहे, असं सेव्हिंग क्लॉज कलम 6.5 मध्ये सांगतो. म्हणजे काय, जर आधीच कायदेशीर पार्टिशन झाले असेल तर नंतर अमेंडमेंट वापरून ते पुन्हा उघडता येणार नाही आणि याच मुद्द्यावर मुलांनी कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद केला आणि या पळवाटेचा वापर केला. परंतु या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक दृष्टिकोन सांगितला आणि सुप्रीम कोर्टाने अतिशय महत्वाचा फरक या दोन्ही कलमांमधला स्पष्ट केला. कोर्ट म्हणाले की कलम 6.5 हा पूर्णपणे बार नाही, तर तो फक्त एक सेव्हिंग प्रोव्हिजन आहे. म्हणजेच तो प्रत्येक सूट म्हणजे दाव्याला सुरुवातीला बंद करता येणार नाही. कोर्टाने सांगितले की एखादं पार्टिशन डीड हे खरोखरच वैध आहे का, ते कायदेशीर पद्धतीने झालेलं आहे का, मुलींना अन्यायाने बाहेर ठेवले आहे का, हे सर्व मुद्दे ट्रायलमध्ये एव्हिडन्स घेऊनच ठरवावे लागतील.
फक्त पार्टिशन डीड दाखवून मुलींचा दावा थेट फेटाळता येणार नाही. हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे, कारण अनेक कुटुंबांमध्ये जुने पार्टिशन डॉक्युमेंट दाखवून महिलांना हिस्सा नाकारला जातो आणि हे आपण वारंवार पाहतच आहोत. आता येतो सेक्शन 8 या केसचा खरा आधार, कारण हा सेक्शन 8 हा खरा गेम चेंजर आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले की या मुलींचा हक्क फक्त अमेंडमेंट सेक्शन 6(5) वर आधारित नाही, तर त्यांचा स्वतंत्र हक्क सेक्शन 8 मधून हिंदू सक्सेशन कायदा म्हणजे हिंदू वारसा हक्क कायदा सेक्शन 8 मधून निर्माण झालेला आहे. आता हा सेक्शन 8 काय सांगतो? जर एखादा हिंदू पुरुष इच्छापत्र म्हणजे वसियत न करता मृत्यू पावला, तर त्याची सगळीच्या सगळी मालमत्ता त्याच्या क्लास 1 हेअर्स मध्ये म्हणजे वर्ग 1 च्या वारसांमध्ये वाटली जाते. हे क्लास 1 हेअर्स म्हणजे वर्ग 1 चे वारस कोण? तर पत्नी, मुलगा, मुलगी, आई इत्यादी. म्हणजेच वडील इंटेस्टेट म्हणजे इच्छापत्र न करता मृत्यू पावले तर मुलगी ही मुलासारखीच लीगल हेअर असते, असं हा कलम 8 सांगतो. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 1985 मध्ये वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा हिस्सा सेक्शन 8 नुसार त्यांच्या सर्व वारसांकडे गेला, ज्यामध्ये मुलीही आहे. थोडक्यात काय, तर कलम 6 नुसार 2004च्या डिसेंबर 2004च्या आधी झालेल्या वाटणी पत्रांमध्ये मुलींना हिस्सा मिळू शकत नाही, परंतु कलम 8 नुसार मात्र या केसमध्ये वडिलांचं निधन 1985 साली झाल्याने मुली वारसदार ठरल्या. त्या दोन्ही कलमांचा पुन्हा एकदा फरक लक्षात घ्या, त्यामधलं लॉजिक लक्षात घ्या. कलम 6 मध्ये मुलींना मुलांच्या बरोबरीने सहदायादाचा जन्मतःच अधिकार मिळालेला आहे. ह्या कलम 6च्या नुसार मिळालेला अधिकार जो मुलींना जन्मतः मिळाला आहे तो 2005 नंतर मिळाला आहे, आणि 2004 पूर्वीच्या वाटणीमध्ये त्यांना तो हक्क नाकारला जाऊ शकतो. परंतु कलम 8 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर मिळणारा हा अधिकार आहे. जर वडील इच्छापत्र न करता स्वतःच्या स्वकष्टार्जित संपत्तीची इच्छापत्र न करता जरी वारली किंवा वडिलोपार्जित संपत्ती असेल तरी मुलींना तो अधिकार आहे, आणि वडिलांच्या इच्छापत्र न केलेल्या मृत्यूमुळे या केसमध्ये त्यांना मिळालेला आहे. आणि हा हिस्सा स्वतंत्र असल्यामुळे याच्याला बाधा येत नाही, आणि म्हणूनच कलम 8 याने कलम 6 वर इथे कुरघोडी केलेली आहे, हे लक्षात घ्या. या खटल्याच्या निमित्ताने कोर्टाने ऑर्डर 7 रूल 7 म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड म्हणजे दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 7 वर देखील महत्वाचं भाष्य केलं आहे. कोर्टाने असं सांगितलं की जर दाव्यावरून म्हणजे प्लेंटवरून असं स्पष्ट दिसत असेल की केस कायद्याने बार्ड आहे, म्हणजे केस कायद्याने बंद करावी लागणार आहे, तर सुरुवातीला असा हिस्सा संबंधीचा दावा रिजेक्ट करता येतो. परंतु सुप्रीम कोर्टाने महत्वाचं हे सांगितलं की या मुलींच्या केसमध्ये अनेक फॅक्च्युअल डिस्प्यूट्स आहेत, म्हणजे खूप याच्यामध्ये तार्किक दृष्ट्या चुका आहेत. उदाहरणार्थ पार्टिशन खरं होतं का, म्हणजे वाटणी खरी होती का, ओरल पार्टिशन वैध होतं का, म्हणजे तोंडी केलेलं हे वाटणीपत्र होतं हे वैध आहे का, आणि या वाटणीची मुलींना माहिती होती का, मुलींनी ह्यासाठी कन्सेंट म्हणजे मुलींनी त्याच्यासाठी हक्क सोडला होता का, पार्टिशन डीड हा कायदेशीर खरंच होता का, आणि हे सर्व मुद्दे पुराव्याशिवाय ठरवता येणार नाहीत. म्हणून प्लेंट म्हणजे दावा, मुलींचा दावा सुरुवातीलाच रद्द करणे, हे रिजेक्ट करणे हे संपूर्णपणे ट्रायल कोर्टाकडनं झालेली चूक आहे. ही खूप महत्वाची गोष्ट. आता या निर्णयाचा समाजावर खूप मोठा परिणाम होणार आहे, कारण हा निर्णय फक्त एका कुटुंबापुरता मर्यादित नाही. भारतात अजूनही अनेक महिलांना तुला घरात सगळं दिलं आहे किंवा घरात पार्टिशन झालंय असं सांगून हिस्सा नाकारला जातो. पण सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये स्पष्ट संदेश दिला आहे की मुलींचे हक्क सहजपणे संपत नाहीत. जर वडील इच्छापत्र न करता मृत्यू पावले असतील तर सेक्शन 8 अंतर्गत मुलींचा हिंदू वारसा हक्क अंतर्गत स्वतंत्र वारसा हक्क हा असतोच असतो, आणि सेक्शन 6(5) चा वापर करून मुलींनी संपत्तीसाठी केलेले दावे थेट कुठल्याही ट्रायल कोर्टाला बंद करता येणार नाही. अशा रीतीने ही एक नवीन दिशा सर्वोच्च न्यायालयाने आता दिलेली आहे. या निर्णयातून सुप्रीम कोर्टाच्या 3 महत्वाचे प्रिन्सिपल्स म्हणजे तत्व आता समोर आलेली आहेत. तत्व क्रमांक 1, सेक्शन 6(5) हा ऍब्सोल्यूट बार नसून केवळ हा एक अपवाद आहे. ते फक्त जुने व्हॅलिड पार्टिशन्स प्रोटेक्ट करणारा सेव्हिंग क्लॉज आहे.
प्रिन्सिपल नंबर 2, मुलींचा सेक्शन 8 अंतर्गत स्वतंत्र वारसा हक्क असतो. वडील इच्छापत्र न करता मृत्यू पावली असतील तर मुलगी ही क्लास 1 हेअर म्हणून समान हक्कदार असते. म्हणजेच वडिलांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या संपत्तीचं इच्छापत्र अथवा वाटणीपत्र जर केलेलं नसेल तर मुलगी ही क्लास 1 हेअर असते आणि ती मुलांच्या बरोबर समान हक्कदार असते. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं तत्व प्रिन्सिपल असं आहे की पार्टिशन डीड दाखवून लगेच मुलींचा संपत्तीसाठी असणारा दावा हा कोर्टाला, ट्रायल कोर्टाला डिसमिस करता येत नाही आणि वादग्रस्त तथ्य ट्रायल मध्येच ठरवावे लागतील आणि म्हणूनच मुलींनी केलेला दावा हा ऐकावाच लागेल असं सुप्रीम कोर्टाने या खटल्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि मुलींचे अधिकार 2005च्या दुरुस्तीवर अजिबात अवलंबून नाहीत हे एकदा पुन्हा स्पष्ट केले. मित्रांनो आणि मैत्रिणींनोही हा निर्णय महिलांच्या प्रॉपर्टी राईटसाठी म्हणजे संपत्तीमधील मालमत्तेमधील हक्कांसाठी खूप महत्वाचा आहे. कायद्याचा उद्देश फक्त तांत्रिक इंटरप्रिटेशन करणे नसून न्याय देणे हा आहे आणि सुप्रीम कोर्टाने या निर्णयातून न्याय देऊन तोच संदेश दिला आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या महत्वाच्या विषयावरची केसची चर्चा करायला.